राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी खूप स्वागत करते मित्रांनो. पोट वाढत चाललंय, कमी कसं करायचं? थोडं जरी काही खाल्लं तरी असं वाटतं का परत वजन वाढतंय, परत पोट पुढं वाढायला लागलंय. हे तर प्रत्येकासोबत होतंय मित्रांनो. तुमच्या सोबत पण होत असेल ना? काय करायचंय आता? कोणता व्यायाम करायचा ज्याने पोट मध्ये जाणारे, बिंबीपासून बाहेर आलेलं पोट कमी जाणारे, त्याचबरोबर मांड्या वाढल्या आहेत, हिप्स वाढले, पूर्ण बॉडीचा लुक, पूर्ण बॉडीचा शेप खराब झालाय. वजन वाढतच 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 चाललंय. 50 होतं 60 वर गेले, 60 वर होतं 70 वर गेले, आता 70 वरून 80 वरती चाललंय. मग आता कोणते व्यायाम करायचे? तर त्याच्यासाठी तुमच्यासाठी आणलेले फक्त 2 व्यायाम. फक्त 2 व्यायाम. हो, फक्त 2च व्यायाम करायचे आहेत ज्याने वजन कमी होणारे, सुटलेलं पोट कमी होणारे, बेंबीपासलं वाढत चाललेलं पोट कमी होणारे, मांड्या जाड होत चालल्या, इनर मांड्या एकमेकांना लागताय, इतकं फॅट वाढत चाललाय. तर त्याच्यासाठी आजचे 2च व्यायाम तुम्ही नक्की करून बघा. रिझल्ट पण तुम्हाला नक्की भेटणार आहे. त्याच्यासाठी करायचं काय? फक्त सकाळी सकाळी उठून हा व्यायाम तुम्हाला करायचे मित्रांनो. सकाळी उठल्यानंतर हे व्यायाम केल्यानं सकाळचा व्यायाम रिझल्ट हा 100% देतो. खूपच तुमच्याकडे बिलकुलच टाइम नाहीये तर तुम्ही हा व्यायाम संध्याकाळी पण करू शकता. जेव्हा खाली पोट आहे त्याच्या अगोदर, संध्याकाळचं तुम्हाला डिनर घ्यायचं आहे त्याच्या अगोदर तुम्ही 5-4 वाजता हा व्यायाम करून आणि मग तुमचं रुटीन करू शकता. मित्रांनो, व्यायाम खूप सोपा आहे. लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे. हे बघा, आता काय करायचंय? ह्या पद्धतीनं तुम्ही उभे असल्यानंतर आहे ना, फक्त तुम्हाला खाली वाकायचंय. हे बघा, आता इतकं खाली वाकल्यानंतर पोटावरती तुमचा दाब आला पाहिजे. तुमचं पोट दाबलं गेलं पाहिजे ह्या पद्धतीने. हे बघा, आता तुम्ही इतकं तर आरामशीर वाकू शकता. इतकं जास्त जर नाही होत तर पहिल्यांदा इतकं वाका. दोन्ही हातांना मोकळं करायचंय. मोकळं करून पूर्ण पायाला खाली जा, परत वरती या, परत खाली जा, परत वरती या, परत खाली जा. पूर्णपणे तुम्हाला खाली वाकायचं. पोटावरती चांगला दाब आला पाहिजे. बेंबीच्या फॅटवरती, चरबीवरती पण ताण आला पाहिजे. इतकं तुम्हाला वाकून राहायचंय. आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे 50 वेळा. 25-25चा सेट घेऊन हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे. हे बघा, खाली वाकलात, हात मोकळे करायचे खांद्यापासून. हे बघा, व्यायाम सोपा आहे, तितकाच रिझल्ट देणारा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. सेम ह्या पद्धतीने तुम्हाला वाकून पूर्ण पोटावरती चांगला दाब आला पाहिजे. इतकं तुम्हाला, हे बघा, फक्त इतकं उठायचं, परत परत पोट दाबायचंय. त्याच्यामध्ये पण बेंबीपासलं पोट बी दाबलं गेलं पाहिजे. इतकं तुम्हाला खाली वाकायचंय. हे बघा, 10 9 8 7 6 5 4 3 2 1. रिझल्ट नक्की भेटेल. 50चा सेट घ्यायचा आहे. 25-25चे 2 रेपिटेशन घेऊन तुम्हाला हे व्यायाम करायचे मित्रांनो. हे बघा, आता याच्यातच लगेच जाऊया आपल्या दुसऱ्या व्यायामाकडे. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये पण ज्यांना वजन कमी करायचंय त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करू शकता. आवडला असेल तर लाईक तर नक्की करा मित्रांनो. गॅप घ्यायचा पायामध्ये, खाली बसायचंय. स्क्वॅट घेतला, टर्न, स्क्वॅट, टर्न. पूर्ण स्विच होते डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे, उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे. पोट कमी होते, बेंबी कमी होते, स्क्वॅट घेत आहे, मांड्या कमी होत आहे, इनर मांडी कमी होते, हिप्सला टोन भेटतोय. जी बॉडीचा तुमचा शेप खराब झालाय
तिला सेफ भेटणारा हा व्यायाम आहे. लोअर बॉडीची चरबी कमी करून तुम्हाला सेफ देणारे हा व्यायाम मित्रांनो. नक्की रिझल्ट येईल. आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे 30-30 वेळा. 60चा रेपिटेशन घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे मित्रांनो. व्यायाम खूप सोपा आहे. हे बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. खाली बसताय त्यावेळेस मांड्यांवरती पण ताण येतो. मांडीची पण चरबी कमी होते. सगळ्यात जास्त चरबी तुमची मांडी आणि पोट, बेंबीपाशी ह्या भागात जास्तीत जास्त राहिलेली असते. तिला कमी करायला तितकेच इफेक्टिव्ह व्यायाम तुम्हाला पाहिजे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लास्ट 10 घेऊया. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. मांड्या आणि इनर मांडी ह्या व्यायामानं लवकरात लवकर कमी होऊन जाईल. बिंबीपासून जे पोट आहे, जे तुमचं चाललंय बाहेर, ते कमी होणार आहे. वाढलेलं पोट ते पण कमी होणार आहे. व्यायाम सोपे आहेत, जे तुम्हाला रिझल्ट देणार आहे. नक्की करून बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा मित्रांनो. खूप म्हणजे खूप इफेक्टिव्ह एक्सरसाइज आहे. फक्त थोडंसं डाएटवरती लक्ष द्या. कारण डाएटवरती लक्ष दिल्यानंतर तुम्हाला व्यायामांचा नक्कीच रिझल्ट भेटणार आहे. व्हिडिओ कसा वाटलाय एकदा कमेंटमध्ये नक्की लिहा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.